सध्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाचं प्रकरण महाराष्ट्रामध्ये खूप गाजतंय आणि या खुनाच्या आणि खंडणीच्या प्रकरणामध्ये बीडमधले अनेक लोकांना अटक करण्यात आलेली आहे. त्यापैकी एक प्रमुख आहेत वाल्मिक कराड आणि काही राजकीय नेत्यांचं नावसुद्धा त्यामध्ये घेतलं जात आहे. खरं खोटं हे कालांतराने कोर्टामध्ये सिद्ध होईलच. जर या लोकांनी नक्की खून केला असेल तर त्यांना कायद्यानुसार योग्य ती शिक्षा मिळणार. मात्र असंही होऊ शकतं की यापैकी काही लोक निर्दोष असतील, या लोकांना उगीच गोवलं गेलं असेल. असं जर असेल तर ते कायद्याच्या प्रक्रियेमधून काही काळाने सुटतील. मात्र एवढं नक्की मित्रांनो की या सगळ्या मंडळींचा जेलमधला मुक्काम हा किमान 4-5 वर्ष नक्कीच असणार. आणि अशा प्रकारे जे गुन्हे केले जातात याला पॅशनेट क्राईम असं आपण म्हणू शकतो की जे इमोशनमधून केले जातात. घटना काय घडली होती तर एका वॉचमननी त्या लोकांना आतमध्ये जाण्यावाचून अडवलं आणि या मंडळींचा पारा चढला, त्यांचा अहंकार दुखावला गेला. बऱ्याच वेळेला अशा दुखावलेल्या अहंकारामुळे शारीरिक इजा करण्याचे प्रसंग घडतात आणि शारीरिक इजा करण्याचे गुन्हे यामधून केले जातात. उदाहरणार्थ मर्डर, हाफ मर्डर अशा प्रकारचे गुन्हे केले जातात. त्यानंतर काय होतं, हे गुन्हे करत असताना या मंडळींना काहीही विचार मनात येत नाही की याचा परिणाम काय होईल, आपण जे कृत्य करतोय त्याचा परिणाम काय होईल. आणि ते रागाच्या भरामध्ये ते कृत्य करतात आणि त्यानंतर त्यांचं संपूर्ण आयुष्य बर्बाद होतं. त्यांचंच नाही तर त्यांच्या कुटुंबाचं आयुष्य सुद्धा बर्बाद होतं. परमनंटली आपल्यावरती गुन्हेगार म्हणून शिक्का यामुळे बसू शकतो मित्रांनो. तर याचा विचार केला पाहिजे. ज्या वेळेला अशी इमोशनल सिच्युएशन निर्माण होईल त्यावेळेला आपण विचार केला पाहिजे तरुणांनी की कुठलाही गुन्हा कधीही परमनंटली लपत नाही. तुम्ही जरी आज पळून गेलात तर फार जास्त वाईट आहे. खरं म्हणजे पळून गेल्यानंतर कायम लपून राहावं लागतं. पोलीस सतत मागावर असतात, घरच्यांना त्रास देतात. त्यापेक्षा गुन्हा करून सरेंडर झालेलं चांगलं असं गुन्हेगारांचं मत असतं. परंतु सरेंडर व्हा किंवा पळून जा, त्रास हा होणारच, जीवन बर्बाद हे होणारच. त्यापेक्षा त्या वेळेला झालेला अपमान गिळून टाकणं हे जास्त सोयीस्कर नाही का? विचार करा. कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल.